हाय हॅलो, कसे आहात सगळ्यांना राम राम माझ्याकडून. आणि सगळे बरेच असेल, मी पण बरी. सगळे गणपतीची तयारी करत असेल आणि सगळ्यांना गणपतीची शुभेच्छा. आणि असंच भरभराट राहावं तुमचा घर आणि माझा पण, आणि असंच बघत राहावं तुम्ही. चला कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि काही नाही, पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि स्टॉप न करता बघा. संध्याकाळी जाईल सगळं आणायला, त्यांचं डेकोरेशनचा पेपर्स वगैरे सगळं आणायचं मला. तर ते संध्याकाळी जाणार आणि पटकन जाणार. आज जेवण लवकर बनवणार आहे मी, म्हणजे मला पूर्ण पुढची तयारी करायला. आणि पप्पाचं सगळं हार वगैरे फूल वगैरे सगळं मी रात्री जाणार आहे. सकाळी होणार नाही, पॉसिबल नाही आहे का, म्हणजे एकटीलाच करायचे त्याच्यामुळे. तर मी करणारे संध्याकाळी पूर्ण शॉपिंग आणि जाणारे गुट्टाला. म्हणजे आम्ही जिथे राहतो ना ते कॉलनी ऑलवन कॉलनी आहे आणि गुट्टा थोडा पुढे बस स्टॉपकडे. तर ते गुट्टामध्ये सगळं भेटते, बाजार वगैरे सगळं तिथेच असतो जास्त करून. तर तिथेच जाणार आहे सगळं घ्यायला. तर मी संध्याकाळी जाईल. आणि हे ना दळण करायचे मला, हे बघा हे दळण करायचे. आणि मोदकसाठी ना तांदूळ मी हे करून ठेवले. तर हे तांदूळ पण मला दळण करायचे. पहिले मी आता जेवून खाऊन पिऊन दळण करायला जाणार आहे. म्हणजे संध्याकाळीच ठेवणार तिथे आणि येताना घेऊन येणार, तिथूनच येणार आहे. तर असंच जाणार आहे, असंच येणार आहे. तर मध्ये लागते ते गिरणी, तर तिथे दळायला देणार हे. आणि मी जाणार सगळं सामान आणायला, फ्रूट्स वगैरे सगळं आत्ताच आणणार आहे. म्हणजे सकाळी शक्य नाही आहे. तर आजच करायचं आहे, जे पण करायचे आजच करायचे, आजच तयारी करायची. तर तयारी करू आपण. आणि मी कशी दिसते आज तुम्हाला ते पण मला सांगा. मी आयब्रो केले, फक्त आयब्रो केले, अजून काही नाही केली आहे मी. आणि मी करत नाही काय पण, म्हणजे मला सूट नाही करत. माझं स्किन लई हे आहे, तर त्याच्यामुळे मी काहीच नाही लावत. थोडा पण क्रीम वगैरे काय लावले ना तर गेला समजा, एकदम फोड्या फोड्या येतात. तर त्याच्यामुळे मी काय नाही, साबण तप्पा काय नाही. आणि साबण पण कोणता, डेटॉल साबण नव्हते तोंडावर. आंघोळीलाच ते वापरते, जे तोंडावर पण तेच वापरते, अजून काही नाही वापरत मी. तर चला संध्याकाळी मी जाताना तुम्हाला दाखवते. आता गोलूला आणले मी स्कूलवरून, तर मला जेवत घालायचे आणि मला पण जेवायचे. कपडे सुकत घालायचे, मशीनला लावले, ते कपडे झाले. आणि जे काय आहे संध्याकाळी होणार आहे, तर मी संध्याकाळी तुम्हाला दाखवणार आहे गुट्टा. इथे म्हणजे नावच गुट्टा आहे. तिथे बाजार भरते, सगळं लई लोक असतात आणि बाजार पहिलेपासूनच भरते तिथे. तर आता तर फेस्टिवल आहे, तर अजून गर्दी असणार तिथे. तर तुम्हाला दाखवते मी गुट्टाला पण. आणि मी काय काय घेते मी घरी येऊन दाखवणारच तुम्हाला, तरी पण गुट्टा एकदा दाखवणार आहे तुम्हाला. चला तर आपण आता खाऊन पिऊन सगळे कामं करूया. जेवण मी लवकर बनवणार आहे, 4 वाजता जेवण बनवून घेणार आहे आणि 6 वाजता इथून निघणार आहे पूर्ण सामान घ्यायला. तर जास्त काही नाही घेणार आहे मी, नॉर्मल आपला जेवढा होऊ शकते माझ्याशी सेवा आणि त्यांचं पूर्ण करायला मी तेवढंच करणार आहे. मी देखादेखी नाही करत की मी त्यांनी तसं केलं तर मी असं करू. माझ्याकडे जेवढं आहे मी तेवढंच करते आणि मी तेवढंच करणार आहे. आणि प्रसन्नता करणार आहे, शांतपणा करायचं, आरामात आपले बाप्पाला सगळं सेवा करायचं आणि शांतीला राहायचं. माझं म्हणणं असं आहे आणि मी करणार पण असंच आहे. चला आपण भेटूया तुम्हाला गुट्टाला. मला जेवढं कळते, मला जसं कळते मी तसं आले. मला एवढं काय ज्ञान नाही आहे ह्याच्यामधला, आम्ही पहिल्यांदा सगळं करतो. तर चला दाखवते तुम्हाला मी काय काय आणले. सगळ्यात पहिला फ्रूट काढून ठेवते, ह्याच्यात ठेवते, सगळं फळं ठेवते. पहिले साईडला पण नको, सगळ्यात पहिले दाखवतो तुम्हाला. हे सफरचंद आहे आणि हे सफरचंद कितीला भेटलं मला बोलू. फळाचं काही किमती नाही दाखवायचं, मी काय काय आणले ते दाखवणार, पण पैशाचं नाही बोलणार तुम्हाला. म्हणजे मला देवाला चढवायचे, तर मी मोलभाव नाही करत. तिथे खाली दाखवते काय काय आणले. तर हे सफरचंद आणले मी, हे लास्ट नाही मारायचं. आणि हे ह्याच्यामध्ये मोसंबी आहे आणि अनार आहे.
डाळिंब बोलतात ना ते आहे। आणि हे 2 नारळ आणले, 2 नारळ। आणि हे पेरू आणले, 5 फळ आणायचं होता, मी 5 फळ आणले, पेरू आणले। हे 3 झाले, हे 4 झालं। आणि हे एवढं 1 डझन केळं आणले, पोरांना देते। 1 डझन केळं देवाला आणले असं। आणि तुम्हाला दाखवू ते हे पीस टाक देवाला गणपतीला असं घालायला ते आणले। हे गवत आणले, काय दुर्वा बोलतो ना, दुर्वा ते आणले, गणपतीला लागतंय ना ते आणले। आणि हे 2 टोपी आणले। आणि हे 2 लाल कपडा, एक देवाला हे करायला आणि एक देवा खाली घालायला, हे 2 आणले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू तर मी तुम्हाला दाखवते। हे फूल एवढं महाग फूल आहे ना, तुम्हाला 300 रुपये किलो फूल भेटते, 300 रुपये। आणि हे फूल जे आहे ना, हे फूल भेटते 450 रुपये किलो बोलला मला, तर मी निघाले एवढूसा 50 रुपयाला आणले, 40 रुपयाला, 50 नाही 40 रुपयाला आणले। एवढं महाग आहे फूल, काय सांगू शकत नाही। फूल पण ठेवते आणि त्यांना पण बोलले मी आणून द्या मला, त्यांना बोलले मी, तर ते बोलले मी आणतो म्हणून। हे 2 असं ठेवते। लय महाग आहे फूल, काय बोलायचं मला काय समजत नाही। आता उद्याच्या दिवशी चालवते आणि परवा दिवशी आणेल, स्वस्त राहिले तर आणले। आणि मी आणले तूप, 200 ग्राम तूप आणले। हे तांदूळ आणले आणि हे रवा प्रसादीला, आणि हे खीर करायला असं। आणि देवाचे खाली जे तांदूळ हे करून घालतात त्याच्यासाठी पण आहे ते। आणि हे आणले 300 रुपयाचा, तुम्हाला दाखवते। हे आणले 300 रुपयाचा। तुम्हाला उद्या डेकोरेशन करेल तेव्हा मी दाखवते। हे मी ठेवून देते आणि रात्रीचं करेल सगळं काम ह्याचे। आणि हे चला सामान सगळं आणले मी। आणि तुम्हाला गुट्टा दाखवायचाच विसरली मी, का म्हणजे गुट्टामध्ये एवढा पाऊस आहे। हे बघा माझी हालत बघू शकतात कशी झाली आहे। मी गेलेली 6 वाजता गेलेली, आता वाजले 7:30 वाजले, एवढं तास लागला मला। आणि हे फुलं वगैरे सगळे आणले आणि फळं आणले, सगळं आणले। खाली आता भाज्या वगैरे आणायचे, तर ते मी उद्या आणणार आहे। आता नैवेद्यासाठी सगळं झालंय, गणपतीसाठी फक्त गणपती यायची देरी आहे। आणि काही नाही, त्यांना बोलले मी फूल आणायला, फूल काय मला भेटलो नाही, लोय महाग आहे बाबा फुलाची। एवढं महाग फूल देतात ना, 300 रुपये किलो होते जे खुल्ला फूल असते ना ते। आणि ते जे गुतून देतात ना ते खाली एवढूसा 30 रुपयाला देत होते, तर ते म्हणजे 1 फूटला 30 रुपये, म्हणजे किती महाग झालं समजते बघा ना। आणि एवढूसा फूट देत होते, तर मी घेतलीच नाही। जेवढं झालं माझ्याशी मी तेवढं आणले। आणि त्यांना बोलले मी आणा तुम्हाला जमते तर, नाहीतर राहू दे जे आहे तेच करूया। एवढं महागातला सामान कसं काय करायचं। मध्ये पण जायचं होता, मी जाईल आता। आणि मला ना ते हुक आणायचं होता, ते हुक आणून बघते, भेटलं तर बरं, नाही तर राहू द्या।
असंच करायचं. काय करायचं आता, हुक नसले तर ते होणार नाही. आणि पेपर पण आणायचं मला हे पूर्ण कव्हर करायला. ते पेपर भेटला तर ठीक, नाही तर करू कसं तरी मॅनेज करू आपण. असं करायला पाहिजे. चला भेटते मी परत तुम्हाला. माझा आयब्रो लई पातळ दिसते का? नाही, असं मिरर मध्ये चांगलं दिसते आणि असं कॅमेरामध्ये पातळ दिसते. काय माहिती, लई दिवसांनी काढली ना त्याच्यामुळे दिसत असेल. चला